नवीन सॉइल आपण चालू करतोय कोस्टल सलाइन सॉइल. तर बघा, इज द सॉइल विच इट्स अमाऊंट ऑफ सॅलिनिटी इज हाय इनफ टू डेंजरस फॉर इकॉनॉमिक क्रॉप. तर काय म्हणले कोस्टल सलाइन सॉइलमध्ये सॉइल जिची सॅलिनिटी अमाऊंट काय आहे तर इकॉनॉमिक क्रॉपला डेंजरस ठरण्यासाठी इनफ आहे, ती हाय इनफ आहे. अँड सच सॉइल इज फाउंड इन कोस्टल एरिया वेअर द सी इज रिच्ड. तर ही सॉइल कोस्टल एरियामध्ये सापडते. सो प्रॉब्लेम एक्झिस्टिंग इन कोस्टल सलाइन सॉइल काय आहे? The lands are subjected to influence of tidal waves and periodically inundation of by tidal water. तर लँड ही टायडल वेव्हनी सब्जेक्टेड असते आणि पिरियडिक इनुंडेशन ऑफ बाय टायडल वॉटर. तर पिरियडिक इनुंडेशन होतं जे लाटामुळे येणारं जे पाणी आहे त्यामुळं. अँड शॅलो वॉटर टेबल एनरिच्ड विथ साल्ट कॉन्ट्रीब्युट्स टू इन्क्रीजिंग सॉइल सॅलिनिटी ड्युरिंग विंटर अँड समर मंथ. तर विंटर आणि समर मंथमध्ये सॉइल सॅलिनिटी इन्क्रीज होते. का तर ते साल्ट काय होतात तर कॉन्ट्रीब्यूट त्या जमिनीमध्ये सोल्युबल होतात. अँड हेवी रेनफॉल एक्सेप्ट इन सम पार्ट ऑफ गुजरात. देन पुअर सरफेस अँड सबसर्फेस ड्रेनेज कंडिशन, ठीक आहे, त्यामुळे सुद्धा साल्ट सोल्युबल होतात. देन लॅक ऑफ गुड क्वालिटी इरिगेशन वॉटर ड्युरिंग ड्राय पिरियड इन सर्टन एरियाज. देन डेव्हलपमेंट ऑफ सॉइल सॅलिनिटी इन कोस्टल लँड. तर कोस्टल लँडमध्ये सॉइल सॅलिनिटी कशी डेव्हलप होते? द प्रोसेसेस रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सॉइल सॅलिनिटी इन कोस्टल एरियाज आर. कुठल्या प्रोसेस आहेत तर सी वॉटर इन्युंडेशन इज वन ऑफ द प्रोसेस बाय विच सॉइल सॅलिनिटी डेव्हलप इन द कोस्टल रिजन. तर सी वॉटर इन्युंडेशनमुळं होतं ते. यूज ऑफ सलाईन ग्राउंड वॉटर फॉर क्रॉप प्रोडक्शन, म्हणजे क्रॉप प्रोडक्शनसाठी सलाईन ग्राउंड वॉटर वापरल्यावर सुद्धा होतं. कॉजेस सॉइल सॅलिनायझेशन इन मेनी एरियाज. देन वेअर एव्हर ग्राउंड वॉटर इज सलाईन, जिथं ग्राउंड वॉटर सलाईन असतं, हाय वॉटर टेबल ड्युरिंग पोस्ट मान्सून सीझन ब्रिंग्स अप डिझॉल्व सॉल्ट इन द रूट झोन ड्युरिंग कॅपिलरी राईज. तर कॅपिलरी राईजमध्ये जो जास्त पाऊस पडल्यानंतर जे पाण्याची पातळी वाढते ना ग्राउंड लेवलची, तर ती पातळी रूटपर्यंत वर आल्यानंतर त्या रूटमध्ये वरती साल्ट काय होतात म्हणजे सलाईन होते ती सॉईल. अँड सलायनायझेशन प्रोसेस इज मोस्ट ॲक्टिव्ह ड्युरिंग दी समर सीझन. समरमध्ये खूप ॲक्टिव्ह असतं हे. अँड डिपॉझिशन ऑफ वाईन बोन साल्ट असते, ठीक आहे. देन मॅनेजमेंट ऑफ कोस्टल सलाईन सॉईल. मॅनेजमेंट कसं करू शकतो आपण तर सॉईल मॅनेजमेंट, त्यामध्ये सॉईल इरोजन अँड लिचिंग ऑफ साल्ट. देन इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये हाईट ऑफ एम्बँकमेंट, देन स्ट्रक्चरल डिझाईन ऑफ सी डाईक्स किंवा एम्बँकमेंट कन्स्ट्रक्शन किंवा अदर ॲक्टिव्हिटी. म्हणजे या गोष्टींपासून आपल्याला काय करायचं, मॅनेजमेंट करायचं आहे कोस्टल सलाईनचं. देन वॉटर मॅनेजमेंट, सरफेस ड्रेनेज योग्य पाहिजे. स्टोरेज अँड रिसायकलिंग ऑफ रेन वॉटर फॉर समर कल्टिवेशन. देन टॅपिंग द क्रिक्स, यूज ऑफ ग्राउंड वॉटर फॉर क्रॉप प्रोडक्शन. देन क्रॉप मॅनेजमेंटमध्ये क्रॉपिंग सिस्टीम आपल्याला वेगवेगळ्या वापरायचे. फार्मिंग सिस्टीम, देन ॲग्रोनॉमिक अँड कल्चरल प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या वापरायचे. इम्प्रूव्ड इरिगेशन प्रॅक्टिसेस अँड मल्चिंग आपल्याला वापरायचे. सो फर्टिलिटी मॅनेजमेंटमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मायक्रोन्यूट्रिएंट एक्सेट्रा, ठीक आहे. तर मॅनेजमेंट कसं करू शकतो ते यांनी सांगितलेलं आहे. तर वेगवेगळं मॅनेजमेंट, सॉईल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, क्रॉप मॅनेजमेंट, फर्टिलिटी मॅनेजमेंट. देन ॲसिड सॉईलमध्ये बघा, सॉईल हॅविंग डॉमिनन्स ऑफ हायड्रोजन अँड ॲल्युमिनियम रिलेटिव्ह टू हायड्रोक्साइल आयन्स इज कॉल्ड एज ॲसिड सॉईल. म्हणजे ज्या सॉईलमध्ये हायड्रोजन आणि ॲल्युमिनियमचा डॉमिनन्स असतो विथ रिस्पेक्ट टू हायड्रोक्साइल आयन, तर त्या सॉईलला आपण ॲसिड सॉईल म्हणतो, ठीक आहे. ॲसिड सॉईल इज बेस अनसॅच्युरेटेड सॉईल विच गिव्स द सॉईल टू pH लोअर दॅन 7. तर pH किती असतो ॲसिड सॉईलचा, लोअर दॅन 7. देन काइंड ऑफ ॲसिडिटी बघा, ॲक्टिव्ह ॲसिडिटी, त्याला पोटेन्शियल ॲसिडिटी म्हणतात. देन एक्सचेंजेबल ॲसिडिटी अँड रेसिड्युअल किंवा रिझर्वड ॲसिडिटी. 3 प्रकारचे ॲसिडिटी आहेत, ॲक्टिव्ह, एक्सचेंजेबल आणि रेसिड्युअल. देन ॲसिड सॉईलचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, लो pH आहे, हाय प्रपोर्शन ऑफ एक्सचेंजेबल ॲल्युमिनियम आणि हायड्रोजन आहे, का तर त्यामध्ये डॉमिनंट अमाऊंटमध्ये ते प्रेझेंट आहे. सो डॉमिनंट इन केओलिनाइट अँड इलायटिक टाइप्स ऑफ क्ले मिनरल. तर केओलिनाइटमध्ये हे डॉमिनंट आहे, लक्षात ठेवा. लो बेस सॅच्युरेशन आहे आणि CEC सुद्धा कसे तर लो आहे. देन लो इन अवेलेबल पी, तर यामध्ये पी कसं आहे तर लो अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे. देन मायक्रोबियल इम्बॅलन्स आहे आणि इफेक्ट ऑन BNC, ठीक आहे. देन फॉर्मेशन ऑफ ॲसिड सॉईल. तर ॲसिड सॉईल फॉर्मेशनमध्ये सोर्सेस बघा, तर कार्बन डायऑक्साईड असेल, ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर्स असतील, ॲसिड पॅरेंट मटेरियल आणि सल्फर असेल, प्लांट रूट अँड ह्युमस असेल. देन लिचिंग ड्यू टू हेवी रेनफॉल असेल, ॲसिड रेन्स, रिमूव्हल ऑफ बेस बाय क्रॉप अँड हायड्रॉक्साईड, ठीक आहे. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ ॲसिड सॉईल, म्हणजे मॅनेजमेंट कसं करू शकतो तर बघा, लाईम रिक्वायरमेंटची डेफिनेशन लक्षात ठेवा. जसं की जिप्सम रिक्वायरमेंट तशीच लाईम रिक्वायरमेंट.
तर द अमाऊंट ऑफ लाइमिंग मटेरियल दॅट मस्ट बी ॲडेड टू रेज द सॉईल पीएच टू सम प्रिस्क्राइब्ड व्हॅल्यू. तर काय करायचं इथं आपल्याला, तिथं कसं जिप्सम रिक्वायरमेंटमध्ये आपण काय करत होतो की ESP कमी करण्यासाठी आपण जिप्सम ॲड करत होतो, आणि या लाईनमध्ये काय करायचं आपल्याला, तर सॉईल पीएच इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला लाइमिंग मटेरियलची जेवढी अमाऊंट लागते त्याला लाइम रिक्वायरमेंट म्हणतात. इथं आपल्याला सॉईल पीएच रेज करायचं आहे. ठीक आहे. सो इन्फ्लुएन्स ऑफ लिमिटिंग मटेरियल लाइमिंग मटेरियल ऑन सॉईल प्रॉपर्टीज इन रिलेशन टू प्लांट न्यूट्रिएशन. तर लाइमिंग मटेरियलचा इन्फ्लुएन्स काय होतो, डिरेक्ट इफेक्ट काय होतो, तर टॉक्सिसिटी ऑफ एअर अँड रिड्यूस्ड अपटेक इन Mg अँड देन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन कमी होतात, जेणेकरून सॉईल पीएच काय होतं तर रेज होतं त्याचा. देन इनडायरेक्ट इफेक्टमध्ये फॉस्फरस अवेलेबिलिटी, देन मायक्रोन्यूट्रिएंट अवेलेबिलिटी. फॉस्फरसमध्ये तो कसा असतो, लो असतो ना, ॲसिड साईल लो असते. देन नायट्रिफिकेशन, नायट्रोजन फिक्सेशन, सॉईल फिजिकल कंडिशन, डिसीजेस अँड इफिशियन्सी ऑफ फर्टिलायझर्स. तर हे इनडायरेक्ट इफेक्ट होतात. डायरेक्ट इफेक्ट काय होतात, टॉक्सिसिटी ऑफ एअर अँड मेनन अँड रिड्यूस्ड अपटेक इन Mg अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आयन. देन नेक्स्ट आहे कोस्टल सलाईन सॉईल आपण बघितली, देन ॲसिड सॉईल आपण बघितली. आता आपल्याला बघायचे ॲसिड सल्फेट सॉईल. सो सॉईल विथ इफिशियंट सल्फाईड, ज्या सॉईलमध्ये इफिशियंट सल्फाईड प्रेझेंट असतात, FeS2 अँड अदर्स, टू बिकम स्ट्रॉंगली ॲसिडिक. एकदम जास्त ॲसिडिक होण्यासाठी, म्हणजे pH 3पेक्षा कमी pH जेव्हा येतो, म्हणजे तेवढा pH होण्यासाठी जे सल्फाईड प्रेझेंट असतात सफिशियंट, when drained and aerated enough for cultivation are termed acid sulfate soil, also called as cat clay. Which soil is called as cat clay? लक्षात ठेवा, ऍसिड सल्फेट सॉइल. ठीक आहे. कॅट क्ले कुणाला म्हणतात, ऍसिड सल्फेट सॉइलला. तर ती सॉइल ज्यामध्ये सफिशियंट सल्फाईड आवाज येत नाही. आणि आपण ते ड्रेन करतो किंवा एरेटेड करतो, तर ती कल्टिवेशनसाठी कशी असते तर इनफ असते, आणि याला म्हणतात ऍसिड ऑइल. ठीक आहे. देन टाइप्स ऑफ ऍसिड सल्फेट सॉइल, त्यामध्ये ते फोन आलता त्यामुळं ASS म्हणजे ऍसिड सल्फेट सॉइल विच हॅव नॉट बीन ऑक्सिडाइज्ड बाय एक्सपोजर टू एअर आर नोन ॲज पोटेन्शियल ऍसिड सल्फेट सॉइल. पास. म्हणजे काय म्हटलंय की ज्या सॉइल जी ऍसिड सल्फेट सॉइल एअरला एक्सपोज केल्यानंतर ऑक्सिडाइज होत नाही, जी सॉइल एअरला एक्सपोज केल्यानंतर ऑक्सिडाइज होत नाही, त्याला म्हणतात पोटेन्शियल ऍसिड सल्फेट सॉइल. लक्षात ठेवा. आणि ह्याचा pH कसा असतो, दे आर न्यूट्रल इन pH, दॅट इज 6.5 to 7.5 एवढा pH असतो. कंटेन अनऑक्सिडाइज्ड आयर्न सल्फाइड, आर युजली सॉफ्ट असतात, स्टिकी असतात, अँड सॅच्युरेटेड विथ वॉटर, अँड आर युजली जेल लाईक मड, बट कॅन इन्क्लूड वेट सँड अँड ग्रॅव्हल्स, हॅव द पोटेन्शियल टू प्रोड्यूस ॲसिड इफ एक्सपोजर टू ऑक्सिजन. तर काय होतं, तर एअरला आपण एक्सपोज केल्यानंतर हे ऑक्सिडाइज होत नाहीत ऍसिड सल्फेट सॉइल. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ॲक्च्युअल ऍसिड सल्फेट सॉइल. ॲक्च्युअल ऍसिड सल्फेट सॉइल म्हणजे काय बघा, तर व्हेन पोटेन्शियल ऍसिड सल्फेट सॉइल्स आर एक्सपोज्ड टू ऑक्सिजन, जेव्हा आपण पोटेन्शियल ऍसिड सल्फेट सॉइल ऑक्सिजनला एक्सपोज करतो, द आयर्न सल्फाइड्स आर ऑक्सिडाइज्ड टू प्रोड्यूस सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. तर जेव्हा आपण पोटेन्शियल ऍसिड सल्फेट सॉइल ऑक्सिजनला एक्सपोज करतो, आयर्न सल्फाइड ऑक्सिडाइज होतात सल्फ्युरिक ॲसिड तयार करण्यासाठी. ठीक आहे. अँड द सॉइल बिकम्स स्ट्रॉंगली ॲसिडिक. आणि मग काय होतं, सॉइल स्ट्रॉंगली ॲसिडिक बनते, म्हणजे 4पेक्षा किंवा 3पेक्षा काय होतं, pH कमी होतो. तर ह्या सॉइलला ॲक्च्युअल ॲसिड सल्फेट सॉइल म्हणतात. काय म्हटलं यामध्ये, पोटेन्शियल ॲसिड सल्फेट सॉइलमध्ये आपण काय बघितलं की जेव्हा पोटेन्शियल ॲसिड सल्फेट सॉइल ॲसिड सल्फेट सॉइल आपण एअरला एक्सपोज करतो तेव्हा ते ऑक्सिडाइज होत नाहीत, तर त्या सॉइलला आपण पोटेन्शियल ॲसिड सल्फेट सॉइल म्हणतो. आणि ॲक्च्युअल ॲसिड सल्फेट सॉइलमध्ये काय म्हटलंय की पोटेन्शियल ॲसिड सल्फेट सॉइल जेव्हा आपण ऑक्सिजनला एक्सपोज करतो, तर त्यामधले जे आयर्न सल्फाइड आहेत ते सल्फ्युरिक ॲसिड प्रोड्यूस करण्यासाठी ऑक्सिडाइज होतात. आणि मग काय होतं की सल्फ्युरिक ॲसिड तयार झाल्यानंतर स्ट्रॉंगली ॲसिडिक बनते ती सॉइल आपली, म्हणजे pH लेस दॅन 4 or 3, आणि त्यामुळं याला ॲक्च्युअल ॲसिड सल्फेट सॉइल म्हणतात. ठीक आहे. सो दे हॅव अ pH ऑफ लेस दॅन 4 अँड कंटेन ऑक्सिडाइज्ड आयर्न सल्फाइड, व्हॅरी इन टेक्स्चर अँड ऑफन कंटेन जेरोसाइट. ठीक आहे, जेरोसाइट अँड अ येलो मोटल प्रोड्यूस्ड ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ ऑक्सिडेशन प्रोसेस. तर एक येलो मोटल प्रोड्यूस होतं ऑक्सिडेशन प्रोसेसचा बाय प्रोडक्ट म्हणून.
ठीक आहे. तर ऑकरन्स इन इंडिया बघा, सॉइल विथ इफिशियंट सल्फाइड, सॉइल विथ efficient sulfide म्हणजे FeS2 and others to become strongly acidic when drained are termed acid sulfide soils or as the Dutch refer to those soil cat clays. ठीक आहे. तर ऍसिड सल्फेट सॉइलला कॅट क्लेज सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. वेन अलाउड टू डेव्हलप ऍसिडिटी, जेव्हा ऍसिडिटी डेव्हलप करण्यासाठी आपण अलाउ करतो, दीज सॉइल्स आर युजली मोर ऍसिडिक दॅन pH4. ठीक आहे. म्हणजे मोर ऍसिडिक म्हणजे pH लेस दॅन 4. जसं जसं अलीकडे येईल तसं जास्त ऍसिडिक म्हणते ना. सो बिफोर ड्रेनेज सच सॉइल्स मे हॅव नॉर्मल सॉइल pH अँड आर ओनली पोटेन्शियल ॲसिडिक सल्फेट सॉईल. तर ड्रेनेजच्या अगोदर या सॉईल काय होतात तर नॉर्मल सॉईल pH असतो ह्यांचा, अँड त्यांना आपण पोटेन्शियल ॲसिड सल्फेट सॉईल म्हणतो. सो जनरली ॲसिड सल्फेट सॉइल्स आर फाउंड इन कोस्टल एरियाज. कोस्टल सॉईल सारखी हे ॲसिड सल्फेट सॉईल सुद्धा काय करते तर कोस्टल एरियाजमध्ये फाउंड होते, जिथं लँड ही सॉल्ट वॉटरनी इन्युंडेशन झालेलं असतं त्या लँडचं. ठीक आहे. सो इन इंडिया ॲसिड सल्फेट सॉईल इज मोस्टली फाउंड इन केरळा, ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू अँड वेस्ट बंगाल. तर या रिजन्समध्ये ॲसिड सल्फेट सॉईल भेटते. ठीक आहे. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ ॲसिड सल्फेट सॉईल, यामध्ये लँड इन्युंडेटेड विथ वॉटर दॅट कंटेन सल्फेट, म्हणजे लँड इन्युंडेशन झालेलं असतं त्या वॉटरसोबत ज्यामध्ये सल्फेट असतो, पर्टिक्युलरली सॉल्ट वॉटर अँड अक्युमुलेट सल्फर कंपाऊंड अँड विच इन पुअरली एरिटेड सॉइल्स आर बॅक्टेरियली रिड्युस्ड टू सल्फेट. तर लँड काय होते अशा वॉटरशी इन्युंडेशन होतं लँडचं, ज्यामध्ये सल्फेट वगैरे प्रेझेंट असतो. तर त्यामुळं काय होतं की ॲसिड सल्फेट सॉईल बनते. सो सच सॉइल्स आर नॉट युजली व्हेरी ॲसिडिक वेन फर्स्ट ड्रेन इन वॉटर. पहिल्यांदा आपण ते वॉटरमध्ये ड्रेन केलं ना तर ते एवढे ॲसिडिक नसतात. ठीक आहे. वेन द सॉइल इज ड्रेन्ड अँड देन एरेटेड, ड्रेन करून नंतर आपण तेव्हा त्याला एरेटेड करतो, एरेशन करतो, दी सल्फाइड इज ऑक्सिडाइज्ड टू सल्फेट. सल्फाइड जो आहे तो सल्फेट बनतो अँड बाय कॉम्बिनेशन ऑफ केमिकल अँड बॅक्टेरियल ॲक्शन अँड फॉर्मिंग सल्फ्युरिक ॲसिड. तर मग त्यामुळे ते सल्फ्युरिक ॲसिड तयार होतं आणि सल्फ्युरिक ॲसिड तयार झाल्यानंतर मग ते व्हेरी स्ट्रॉंग ॲसिडिक बनतात. ठीक आहे. सो दी मॅग्निट्यूड ऑफ ॲसिड डेव्हलपमेंट डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ सल्फाइड प्रेझेंट इन दी सॉईल. म्हणजे तो किती ॲसिडिक आहे ती सॉईल त्याचा मॅग्निट्यूड कशावर ठरतो तर त्यामध्ये सल्फाइड किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरती त्याचं हे ठरतं, काय म्हणतो आपण ॲसिडिटी ठरते. अँड दी सॉईल कंडिशन्स अँड टाइम ऑफ ऑक्सिडेशन. then if iron pyrite is present, जर iron pyrite जर प्रेझेंट असेल, the oxidized iron accentuates the acidity. ऑक्सिडाइज आयर्न काय करतो ॲसिडिटी ॲसेंट्युएट करतो, बट नॉट ॲज मच ॲज ॲल्युमिनियम इन नॉर्मल ॲसिड सॉईल. तर जेवढा ॲल्युमिनियम नॉर्मल ॲसिड सॉईलमध्ये ॲसेंट्युएट करतो ॲसिडिटी, तेवढा आयर्न पायरेट करू शकत नाही किंवा आयर्न करू शकत नाही. ठीक आहे. कारण आयर्न ऑक्साइड्स आर लेस सोल्युबल दॅन ॲल्युमिनियम ऑक्साईड. तर आयर्न ऑक्साईड हे ॲल्युमिनियम ऑक्साईडपेक्षा कसे असतात तर लेस सोल्युबल असतात अँड सो हायड्रोलाइज लेस. तर लेस हायड्रोलायझेशन होतं त्यांचं. हे होतं फॉर्मेशन ऑफ ॲसिड सल्फेट सॉईल. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲसिड सल्फेट सॉईल बघा. ॲसिड सल्फेट सॉइल्स कंटेन सल्फ्युरिक हॉरिझन. ठीक आहे. तर ॲसिड सल्फेट सॉईल कंटेन सल्फ्युरिक हॉरिझॉन विच हॅज अ pH ऑफ 1:1. ठीक आहे. 1:1 सॉईल वॉटर रेशो ऑफ लेस दॅन 3.5 प्लस सम अदर एव्हिडन्सेस ऑफ सल्फाइड कंटेंट दॅट इज येलो कलर. तर काय म्हटलेले ॲसिड सल्फेट सॉईल मध्ये सल्फ्युरिक हॉरिझॉन, ॲसिड सल्फेट सॉईल कंटेन सल्फ्युरिक हॉरिझॉन which has a pH of 1:1 soil water ratio of less than 3.5 and त्याच्यासोबत अजून सल्फाइड कंटेंट सुद्धा असतो. then sulfacuets, then sulfihemist, sulfohemist and sulfacuents. Great groups are included in acid sulfate soil. तर हे जे सल्फी आहे ना तर हे ॲसिड सल्फेट सॉईलमध्ये इन्क्लूड होतात. अँड सच स्ट्रॉंग ॲसिडिटी इन ॲसिड सल्फेट सॉईल रिझल्ट टॉक्झिसिटी ऑफ ॲल्युमिनियम अँड आयर्न. तर या स्ट्रॉंग ॲसिडिटीमुळं काय होतं तर ॲल्युमिनियम टॉक्झिसिटी किंवा आयर्न टॉक्झिसिटी होते. अँड सोल्युबल सॉल्ट, मॅग्नीज अँड हायड्रोजन सल्फाइड गॅस. तर यांची काय होतं तर टॉक्झिसिटी क्रिएट होते त्यामध्ये. Then hydrogen sulfide often formed in lowland rice soils causing acute disease that prevents the rice root from absorbing root. तर
हायड्रोजन सल्फाइड जे लो लँड राईस मध्ये जर तयार झालं असेल, लो लँड राईस सॉइल मध्ये, तर काय होतं, अक्यूचे डिसीज करतो त्यासाठी. ठीक आहे. देन मॅनेजमेंट ऑफ ऍसिड सल्फेट सॉइल, त्यामध्ये आपण काय करू शकतो, कीपिंग द एरिया फ्लडेड, कंट्रोलिंग वॉटर टेबल आणि लाइमिंग अँड लिचिंग करू शकतो आपण यामध्ये. ठीक आहे.